सिविंग टू ऑल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत knot शोल्डर टॉपची ड्राफ्टिंग। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेजरमेंट फुल लेंथ, वेस्ट आणि चेस्ट। सर्वात आधी वेस्ट लेंथ घेऊया। त्यासाठी 1 वेस्ट लेंथ प्लस 1.5 इंचेस एक्स्ट्रा। ही बाजू फोल्डेड आहे। त्यानंतर शोल्डर 3.5 इंचेस घेत आहे, कारण इथे शोल्डर नाही आहे, फक्त आपण शोल्डरच्या ठिकाणी दोरी बांधणार आहोत। त्यानंतर खाली आर्महोल डाऊन 6 इंच केलेला आहे आणि 1/4 ऑफ चेस्ट घ्यायचा आहे। 1/4 ऑफ चेस्ट कशा प्रकारे घेतात, समजा 34 इंच आपली चेस्ट आहे, तर भागीला 4 जेवढा मेजरमेंट येतो तो 1/4 ऑफ चेस्टमध्ये लागेल आणि प्लस मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंचेस। त्यानंतर खालच्या बाजूला वेस्ट लेवलमध्ये आपल्याला 1/4 ऑफ वेस्ट लागेल। 1/4 ऑफ वेस्टचं मेजरमेंटसुद्धा अशाच प्रकारे होईल। जेवढी वेस्ट आहे त्याला 4नी भागायचं आणि जे येईल ते इथे 1/4 ऑफ वेस्टमध्ये लागेल। प्लस आपल्याला डार्टसाठी एक्स्ट्रा घ्यावं लागेल। 3.5 इंचेसवर आपल्याला इथे डार्ट घ्यायचा आहे। डार्टची लांबी आहे वरती 4 इंचेस आणि रुंदी आहे 1.5 इंचेस। आपण वेस्ट लेवलला पण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे, ती आहे 2 इंचेस, कारण आपण इथे डार्ट घेतला आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागेल। आता गळा घ्यायचा आहे। शोल्डर घेतला आहे 3.5 आणि गळा घेतला आहे 3.5 इंचेस। पूर्ण गळा आता आपल्याला शेप देऊन द्यायचा। इथे शोल्डर नसणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोरी बांधायची आहे। आता आपल्याला आर्महोलचा मेजरमेंट घ्यायचा आहे। त्यासाठी बॅक आर्महोलसाठी 0.5 इंचेस वरती घेतलं आणि बॅक आर्महोलचा शेप दिला आणि 1 इंचेस वरती घेऊन फ्रंट आर्महोलचा शेप दिलेला आहे। अशा प्रकारे बॅक आणि फ्रंट आर्महोल आपल्याकडे तयार झाला। म्हणजे ही ड्राफ्टिंग आपल्याला फ्रंट दोन्ही निघत आहे, फ्रंट साईड पण आणि बॅक साईड दोन्ही याची ड्राफ्टिंग मी एका वेळेस तुम्हाला सांगते आहे कशा प्रकारे केली जाईल। त्यानंतर आता आपल्याला खालचा घेर घ्यायचा आहे। यावेळेस आपण इथे घेर घेताना सर्क्युलर घेर घेणार आहोत। हा सर्क्युलर घेर घेतला आहे। त्यासाठी आपल्याला वेस्ट 1/4 ऑफ वेस्ट घ्यायचा आहे आणि जिथून वेस्ट घेतला आहे तिथून फुल लेंथ हा 1/4 ऑफ वेस्ट घेतलेला आहे। त्यानंतर 1/4 ऑफ वेस्ट हा जी वरची बॉडी आहे त्याचा हाफ फ्रंट पार्ट म्हणजे फ्रंट साईड त्याचा जेवढा मेजरमेंट असेल तो मेजरमेंट इथे आपल्याला लागेल किंवा त्यानंतर इथे फुल लेंथ मायनस वेस्ट लेंथ प्लस 1.5 सेंटीमीटर एक्स्ट्रा मार्जिन घेत आहोत फोल्डसाठी। ते सिमिलर फुल लेंथ जी आपण इथे जो मेजरमेंट घेऊ तोच मेजरमेंट हा आपल्याला या अपोजिट साईडला सुद्धा सिमिलर घ्यायचा आहे आणि थोड्या डिस्टन्सवर आपल्याला हा सेम मेजरमेंटनी मार्किंग करून असा सर्क्युलर शेप आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली नॉटेड टॉपची ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे। खालचा भाग हा सर्क्युलर आहे, आपण या ठिकाणी प्लीटेडसुद्धा करू शकतो। अतिशय सोपी पद्धतीने मी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन दिलेले आहे। तुम्हाला यात काही
त्रुटी वाटल्यास तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, कमेंट करू शकता, मी तुम्हाला आन्सर देईल. आणि नवीन नवीन डिझाईन जर तुम्हाला ड्राफ्ट करून हवे असेल तर ती मला कमेंटमध्ये पाठवा, मी तुम्हाला तीसुद्धा ड्राफ्ट करून देईल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. फुल लेंथ कशा प्रकारे घेतलेली आहे याची हे पण लक्षात